उपवास म्हटला की तेलकट, तुपकट पदार्थ आलेच. कितीही टाळायचं म्हटलं तरी ते काही टाळता येत नाही. मग ती साबुदाण्याची खिचडी असो, साबुदाणा वडा असो किंवा थालीपीठ असो, या सगळ्या पदार्थांमध्ये तेला-तुपाचा वापर तर आवर्जून होतोच होतो. मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी एक थेंबभरही तेल न वापरता आणि अगदी संध्याकाळपर्यंत मऊ राहणारी उपासाची पोळी कशी करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार. फ्लेवर टेल्स विथ सुखदा या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि एक छोटीशी विनंती करते. अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि त्यावरचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे ज्या दुपारी 1 वाजता येणाऱ्या मस्त मस्त रेसिपीज तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा पोहोचतील. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणींशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 वाटी साबुदाणा वापरते आहे. सर्वात प्रथम आपल्याला इथे साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. हा आपण अगदी मंद आचेवरती भाजणार आहोत. यामध्ये एक काळजी अशी घ्यायची आहे, की साबुदाण्याचा रंग अजिबात बदलायला नको. सतत परतवत राहायचं. अजिबात त्याला डाग पडणार नाही याची काळजी घ्यायची. म्हणजे जी आपण उपासाला पोळी करणार आहोत किंवा फुलका म्हणू शकता, ती मस्त पांढरी शुभ्र बनेल. हे बघा 2 मिनिटं परतला आहे, जास्त खूप वेळ परतवायचा नाहीये. आता दुसरी काळजी म्हणजे हा पूर्ण थंड होऊ द्यायचा. साबुदाणा पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला याची मिक्सरला पावडर करून घ्यायची आहे. अगदी स्मूथ अशी पिठी तयार करायची आहे आणि ही पिठी आपल्याला इथे चाळून वापरायची आहे. आता आपण चटपटीत अशी पोळीला लागणारी मस्त अशी बटाट्याची भाजी करणार आहोत. त्याकरिता मी इथे 2 बटाटे वापरते आहे. ते छान उकडून घेतले आहेत. त्याची सालं काढून एकदम बारीक असे काप करून घेऊया. इथे मी बटाट्याची भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने करणार आहे. तुम्ही तुमच्याकडे उपासाला बटाट्याची भाजी कशी करता मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुमची रेसिपी दाखवील. आता आपण भाजी करण्याकरिता एक कढई गरम करायला ठेवून घेऊया. त्यामध्ये मी 1 चमचाभर तेल घातलं आहे. तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही वापरू शकता. यामध्ये आता 1 चमचाभर जिरं घालून घेऊ आणि ते फुटलं की त्यानंतर मी इथे 2 हिरवी मिरची आणि अर्धा इंच आलं असं भरड तयार केली आहे. ही आपण त्यामध्ये घालून घेऊया. आता आपण इथे अर्धी वाटी ओला खोबऱ्याचा कीस घालणार आहोत. तुमच्याकडे ओलं खोबरं अवेलेबल नसेल तर तुम्ही कोरडंसुद्धा वापरू शकता. पण आवर्जून ओलं वापरा. याने भाजीला खूप सुंदर चव येणार आहे. आपल्याला हा मसाला इथे 2 मिनिटं परतवून घ्यायचा आहे. तुमच्या आवडीप्रमाणे 2 ते 3 चमचे दाण्याचं कूट घालून घ्या आणि मस्त असं मिक्स करून घेऊया. हे सर्व पदार्थ आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये उकडलेले बटाटे जे बारीक चिरले आहेत ते सगळे आपण यामध्ये घालून घेऊया. यामध्ये आता पाव चमचा आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे. याने खरंच भाजीला खूप छान चव येणार आहे. सोबतच आपण 1 चमचा साखर आणि चवीप्रमाणे मीठ घालून पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊ. म्हणजे मीठ आणि साखर सगळ्या भाजीला व्यवस्थित एकत्र होईल. यामध्ये मी आता अर्धा चमचा तिखट घालते आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. आपली उपासाची मस्त चटपटीत अशी भाजी तयार झाली आहे. मस्त रंग आला आहे. छान दिसते. नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आता आपण अगदी 2 मिनिटात बनणारी चविष्ट अशी उपवासाची चटणी तयार करून घेऊया. त्याकरिता मी इथे घरी विरजलेलं घट्ट असं 2 ते 3 चमचे दही घेतलं आहे. 1 चमचा ओलं खोबऱ्याचा कीस, अर्धा चमचा जिरं, मिरची, आलं, जिरं अशी भरड माझ्याकडे तयार होती. मी तीच घातली आहे. तुम्ही सेपरेट घालू शकता. 2 टेबलस्पून दाण्याचं कूट, यामध्ये चवीपुरतं मीठ आणि साखर घालून मस्त असं मिक्सरला फिरवून घ्यायचं. इथे आपली मस्तपैकी 2 मिनिटात चटणी तयार झाली आहे. आता आपण पोळी किंवा फुलका करायला घेऊया. आपण जो साबुदाणा भाजून त्याची पिठी तयार करून घेतली आहे, ती मी चाळून घेतली आणि त्यातल्या मी 2 वाटीभर इतकी पिठी मी वापरणार आहे. साबुदाणा भाजून त्याची पिठी केली, की बघा किती छान स्मूथ तयार झाली आहे. हा फुलका करण्याकरिता विशेषतः आपल्याला ही पिठी छान बारीक लागणार आहे. त्यामुळे तुम्ही 0 नंबरच्या चाळणीवरती छानपैकी चाळून घेऊ शकता. या पिठात आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ आणि छान गार पाणी घालत नेहमी जसा पोळीला गोळा भिजवतो तसा घट्ट गोळा भिजवून घेऊया. इथे आपल्याला हा गोळा छानपैकी व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आणि 5 मिनिटाकरिता रेस्ट होण्याकरिता ठेवून देऊया. चला आता पोळी करायला घेऊ.
इथे नॉर्मल जशी आपण पोळी करतो तेवढा गोळा मी घेतला आहे आणि छान पोळपाटावरती पातळ असा फुलका लाटून घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि ही रेसिपी करून बघा आणि कशी झाली ती मला नक्की कमेंट करून सांगा. बघा आपला फुलका लाटून तयार झालेला आहे. आपली तयार झालेली पोळी मस्त अशी तव्यावरती दोन्हीकडनं भाजून घ्या. पोळी एकदम तव्यावर टाकल्या-टाकल्या छान फुगते आहे. बघा, मस्त असं दोन्हीकडनं छान खमंग करून घ्या. भरपूर वेळ मऊ राहणारी, एकदम मस्त टम्म फुगलेली उपवासाची पोळी तयार झालेली आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, म्हणजेच आज पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या हेल्थ कॉन्शियस अशा मैत्रिणीला ही रेसिपी जरूर पाठवा. म्हणजे ती साबुदाण्यापासनं वडा आणि खिचडी करण्यापेक्षा नक्कीच ही पोळी भाजी ट्राय करेल. उपवासाची पोळी, भाजी आणि चटणी ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा. चला तर मग लवकरच भेटू सोप्या आणि हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.